बाप्पाची मूर्ती बघितली ना किती सुंदर आहे। तर जसं आगमन झालं तेव्हा कुठे जीवात जीव आला की हा ही गणपती बाप्पाची जशी मूर्ती बाहेर आली ना वर्कशॉपच्या तेव्हा बघून एकदम म्हणजे थकवा आलेला ना, कारण की अगोदर येऊन बसलो ना, तो थकवा झाला होता ना तो निघून गेला। मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल आपलं। तर हे गणराया बाप्पा मोरया, जेव्हा आपण येताना बाप्पा तेव्हा पूर्ण वातावरण भक्तिमय असतं आणि आनंदाने न्हावून निघतं। तसंच आज मुंबईमध्ये झाले, कारण आज मुंबईमध्ये पहिला गणपती बाप्पाचा आगमन सोहळा, तो म्हणजे बोरिवलीचा महाराजा। संध्याकाळी 4 वाजता आगमन सोहळा आहे आपल्या गणेश संकुल करोडीतून। मी चाललो त्या ठिकाणी, खास म्हणजे त्या ठिकाणी रविदा पण येणार आहे शूट करायला। तर बघूया थोडं त्याच्याशी बोलता भेटतं का किंवा बातचीत करता येते का। मग चला जाऊया करी रोडला बोरिवलीच्या महाराजा आगमन सोहळ्याला। बोला गणपती बाप्पा मोरया। नाव सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत। रविदा, मला कसं आहे तू? मी मस्त आहे। तर आज मुंबईचं पहिलं आगमन होतं, तर त्याबद्दल काय बोलतोस? मजा आली। सुरुवाती आम्ही लवकर आलो, एकदम 3 वाजता आलो, तर वाटलं नव्हतं एवढी गर्दी होईल, पण गर्दी झाली।
पण गणपती बाप्पाची मूर्ती बघितली ना किती सुंदर आहे. तर जसं आगमन झालं तेव्हा कुठे जीवात जीव आला की हा ही गणपती बाप्पाची जशी मूर्ती बाहेर आली ना वर्कशॉपच्या, तेव्हा बघून एकदम म्हणजे थकवा आलेला ना, कारण की अगोदर येऊन बसलेलो ना, जो थकवा झाला होता ना तो निघून गेला आणि आता सगळं आटपून आम्ही चाललो आपल्या घरी. आणि अजून एक प्रश्न, आमच्या जे नवीन युट्यूबरला काय सांगशील तू, कसं या क्षेत्रामध्ये म्हणजे पुढे जावं? आता ह्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला भरपूर गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे कुठला कॉन्टेंट निवडावा, कुठला कॉन्टेंट कसा चालतो, आणि जर तुम्ही हे गणपतीचे जर व्हिडिओ वगैरे बनता ना तर लांबून शूट करा. लांबून जितकं शूट करतील ना तितकं तुम्हाला डेप्थ चांगली मिळते, सगळा बॅकग्राऊंड तुम्हाला चांगला आपल्या प्रेक्षकांना दाखवायला मिळतो. आणि यूट्यूब क्षेत्राचा बोलशील ना तर तुम्हाला त्यावरती ना खूप अभ्यास करावा लागेल आणि पेशन्स मात्र ठेवावे लागतील, कारण की हा सर्व खेळ आहे ना पेशन्सचा खेळ आहे. आज तुम्ही बघतील जर माझं जे मेन चॅनल आहे भटकंती एक प्रवास, त्याच्यावरती पण जास्त व्ह्यूज येत नाही आहे, बरोबर. आपण इतकं चांगलं काम करतो तरी पण व्ह्यूज येत नाही. पण इथे पेशन्सचा हाच तर खरा खेळ आहे. पेशन्स ठेवावे लागतात, तुम्हाला रिसर्च करावं लागतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं. खरं सांगू ना की वाटलं होतं की एवढी गर्दी या आगमन सोहळ्याला होईल, आणि मध्ये मध्ये खूप असा छानसा पाऊस पण येत होता आगमन सोहळ्याला. जेव्हा बाप्पाचं रूप पाहिलं ना बोरवेच्या महाराजाचं, एकच शब्द मुखातून निघाला, तू सुख करता तू दुःख हरता. नयन भरून आले की बाबा एवढं सुंदर आणि मस्त रूप होतं ना बाप्पाचं, काय सांगू. एकदम एकदम आगमन सोहळा हा असा झाला की ना शब्द अपुरे पडतात बोलण्यामागे. तसेच रवी दावर थोडं बोलायला भेटलं, त्याचा एक्सपिरियन्स जाणता आला की कसं शूट करावं कसं नाही. तर रविदा मनापासून थँक्यू तुझे. जर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते आमच्यासारख्या नवीन युट्यूबरला. तर मित्रांनो आपल्याला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला बोरवेच्या महाराजाचा विजय असो.